त्यांच्याकडे नाही आहेत आणि मराठा समाजाचं आरक्षण मिळावं असं त्यांना अजिबात वाटत नाही। हा विषय सातत्याने प्रलंबित राहावा आणि त्याचं राजकारण त्यांना करता यावं या अनुषंगाने सातत्याने गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे। म्हणजे काही करायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला आणि वक्तव्य करत राहायची, अशा प्रकारची भूमिका ही विरोधी पक्षाची राहिलेली आहे। सरकार अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या त्या ठिकाणी सुनावणी प्रलंबित आहे आणि आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस सभागृहामध्ये हा मराठा आरक्षणाचा कायदा पारित झाला त्यावेळेससुद्धा कुठलीही चर्चा न करता सर्व एकमताने हा कायदा आपण त्यावेळेस पारित केला होता आणि फडणवीस त्यावेळेस हे म्हणाले होते की न्यायालयामध्ये आरक्षण टिकेल अशा प्रकारचा कायदा आम्ही करत आहोत। मग फडणवीस त्यावेळेस चुकले का? त्यांचं वक्तव्य रेकॉर्डवर आहे की आम्ही जो कायदा करत आहोत तो न्यायालयामध्ये टिकला पाहिजे आणि टिकणार आहे, अशा प्रकारचा कायदा आम्ही करत आहोत। आणि ते हेही म्हणाले होते की हा विषय आरक्षण देण्याचा हा न्यायालयात सुटणार आहे, सरकार हे काही त्या करू शकणार नाही, त्यांचं वक्तव्य रेकॉर्डवर आहे। आणि असं असताना केवळ राजकारणासाठी या सामाजिक प्रश्न जे ओबीसींचे असतील, मराठा समाजाचे असतील, इतरही आरक्षणाचे जे विषय आहेत त्यांना राजकारणासाठी वापर करायचा हा नित्याचा उद्योग सुरू आहे सध्या राज्यामध्ये। आणि मला वाटतं जनतेने ओळखलेलं आहे आणि न्यायालयामध्ये आम्ही सर्व शक्तीनिशी जे आमचे सिनियर काउन्सिल्स आहेत ते विषय मांडतील आणि हा विषय न्यायालयातली लढाई जी आहे, न्यायालयीन जी काही आहे ती वकीलच लढतात। त्यावेळेससुद्धा तेच वकील होते, आजही तेच वकील सुप्रीम कोर्टामध्ये आहे। त्यामुळे सरकारने कुठल्याही प्रकारची त्याच्यात बदल केलेला नाही आहे आणि अगोदरच्या सरकार नेमले तेच वकील या ठिकाणी काम करत आहेत। महापालिकेने कंट्रोल केलेला आहे। असं आहे की एकंदरीत मधल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे राज्याचं उत्पन्नच निश्चितच कमी झालेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेस या देयके प्रलंबित राहू शकतं, मी नाकारत नाही। असताना मंत्र्यांच्या बंगल्यावर जवळपास 90 कोटी रुपये खर्च झाल्याचा मुद्दा विरोधकांनी या ठिकाणी समोर आणला आहे। सार्वजनिक बांधकाम तुमच्याकडेच आहे। असं आहे की ही मंत्र्यांचे बंगले म्हणजे कुठल्याही मंत्र्यांची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे, पहिली गोष्ट। आणि हे बंगले वर्षानुवर्ष गेल्या 50-70 वर्षापासून हे बंगले शासनाच्या ताब्यात आहेत। दर 4-5 वर्षाला त्याच्यावर सुधारणा करावी लागते, रिपेअर्स करावे लागतात आणि त्यामुळे याच्यावर रिजनेबल खर्च 2-4 वर्षात करावंच लागतं। गैर काय असं वाटत नाही मला। सर, एकीकडे 1 करोड रुपयाची उधळण